जल्द ही शहर में मॉनसून दस्तक देने जा रहा है और इसी के मद्देनजर अप्रभाग समिति के सभापति दीपक पवार ने सीवुड और बेलापुर विभाग का दौरा कर मॉनसून पूर्व नाला सफाई के कार्यों का औचक निरीक्षण किया ताकि वह यह सुनिश्चित कर सकें कि बारिश के दौरान नागरिकों को किसी भी तरह के जल जमाव की समस्याओं का सामना न करना पड़े। इस महत्वपूर्ण निरीक्षण दौरे के दौरान अप्रभाग समिति के सभापति दीपक पवार के साथ भारतीय जनता पार्टी की नगर सेविका रेखा मात्रे, नगर सेविका संतोषी मात्रे, नगर सेविका स्वाति गुरखे, नगर सेविका सुरेखा नरबागे और शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के नगर सेवक विशाल विचारे उपस्थित थे। इस दौरान इस निरीक्षण दौरे के दौरान सामने आए खामियों से उन्होंने उपस्थित नवी मुंबई मनपा के वरिष्ठ अधिकारियों और अभियंताओं को अवगत कराया और समस्याओं को दूर करने के निर्देश दिए। इस अवसर पर मीडिया से बात करते हुए सभापति दीपक पवार ने अब तक हुए नाला सफाई के कार्यों पर अपना संतोष व्यक्त किया। हालांकि उन्होंने काम की गुणवत्ता में कोई कमी न आए, इसके लिए अधिकारियों को कुछ महत्वपूर्ण और तकनीकी सुझाव भी दिए। पवार ने महानगर पालिका के अधिकारियों को सख्त हिदायत देते हुए कहा कि मॉनसून के दौरान किसी भी आपातकालीन स्थिति से निपटने के लिए प्रशासन 24/7 पूरी तरह सतर्क और मुस्तैद रहे ताकि निचले इलाकों में पानी भरने की समस्याओं से आम जनता को तुरंत राहत मिल सके। आत्तापर्यंत जो नाला बघितला त्याबद्दल मी अधिकाऱ्यांचे खूप त्यांचं म्हणजे अभिनंदनही केलं, पण त्यांना सांगितलं आहे याच्या पुढं माझ्या प्रभागात जेवढे नाले असतील, गटार असतील ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण साफ झाले पाहिजे। त्यासाठीच हा मी पावसाळी दौरा माझ्या नगरसेवकाने घेऊन आयोजित केलेला आहे। मी त्यांना आश्वासन करतोय की त्यांनी आपल्याला आश्वासन केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी की बाबा कुठेच पाणी साचणार नाही। त्यासाठी हा दौरा मी सर्व नगरसेवक समवेत पूर्ण करणार आहे आज पूर्ण प्रभागामध्ये, आणि ते त्यांनी आम्हाला करून दिलं पाहिजे हीच आमच्या सगळ्या नगरसेवकांची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। का तर गेल्या वर्षी आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणात पाणी सेक्टर 15ला सेक्टर 11ला पूर्ण महापालिकेचा भाग पूर्ण भरलेला। त्याच अनुषंगाने आज हा आम्ही पावसाळी दौरा आयोजित केला आहे आणि आम्ही अपेक्षा करतो या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं की आमच्या नाल्याचं गटारांची सगळी साफसफाई झाली पाहिजे और कुठं पानी भरना नहीं त्याची या लोगों दक्षता घेतली पाहिजे। इस दौरान उपस्थित अन्य सभी नगर सेवक और नगर सेविकाओं ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए काम को समय पर और पूरी पारदर्शिता के साथ पूरा करने पर जोर दिया। CBD प्रभागामध्ये आमचा आज दौरा पवार साहेबांच्या मार्फत होत आहे आणि जिथे जिथे आम्ही आता बघून आलो, हानी करून आलो, तिथे समाधानी आहोत, पण याच्यावरती अजून समाधानी व्हायचं आहे की किती पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे, झाडांची छाटणी व्हायला पाहिजे, हे अधिकाऱ्यांनी करून दाखवायला पाहिजे, तेव्हाच आम्ही त्यांना मानणार। पवार साहेबांनी दौरा काढलेला आहे, त्याच्यासोबत आम्ही आहोतच आणि आमचा पूर्ण टोटल पॅनल आहे त्यांच्यासोबत। तर आता जिथे तिथे पाणी केले आम्ही, तिथे तिथे पाण्याचा निचरा होत नाही, तिथे तिथे पंपिंग हाऊस लावायला पाहिजे असं मला वाटते। जिथे पंपिंग हाऊस लावलं तर लवकर पाण्याचा निचरा होणार आणि जेणेकरून लोकांना त्रास त्याचा होणार नाही। आता CBD विभागामध्ये तुम्ही बघितलं तर दरवर्षी म्हणजे एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी पाणी साचलेलं नाही आहे। जो CBDचा सखोल एरिया आहे 4-6 ही जी जागा आहे तिथे कायम पाणी साचतं आणि त्याचं कारण जे होतं ते होल्डिंग पॉन्ड होतं। त्या होल्डिंग पॉन्डचं क्लिनिंग आता हळूहळू सुरू झालं आहे। त्याचबरोबर पंप जे तिथे लावलेले होते ते मागच्या वेळी बंद असल्यामुळे, त्याचे जे दारं आहे ती बंद असल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता, पण यावेळी ते सॉल्व्ह झालेलं आम्हाला अधिकाऱ्यांकडनं दिसतं आहे। आम्ही पाहणी केल्यानंतरही ते असं दिसतं की अधिकारी आम्हाला त्याला रिस्पॉन्ड करत आहेत। तर अजूनही काही नाले आहेत जे स्वच्छ होणं बाकी आहे, तर आमची अपेक्षा एवढीच आहे की ते सगळे नाले स्वच्छ असले पाहिजे, पाणी कुठेही थांबलं नाही पाहिजे, नागरिकांना कुठेही फिरताना पावसाळ्यामध्ये त्रास नाही झाला पाहिजे। झाडं छाटणी असेल कारण CBD विभाग असा आहे की डोंगराच्या जवळ आहे, खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक रोडला एकही रोड असा नसतो की जिथे झाड पडत नाही। तर त्या झाडांची छाटणी, जी झाडं खूप मोठी मोठी बाहेर आलेली आहेत त्याची छाटणी झाली पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अधिकारी आम्हाला चांगलं रिस्पॉन्ड करतात, पण आमची अपेक्षा आहे की अधिक चांगलं त्यातून निघालं पाहिजे आणि त्यासाठी आज पवार साहेबांनी दौरा केला। सर्व ठिकाणचे नाले साफसफाई केलेली आहे, हे चौकशी करत आहेत, परंतु जिथं पाणी साचतं, गेल्या वेळेस सेक्टर 4ला खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं, त्या मेडिकलला आग लागलेली, शॉर्ट सर्किट झालेलं, तशी घटना ह्यावेळेस होणार नाही याची
अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त दक्षता घेतली पाहिजे आणि जिथं पाणी साचतं तिथं पाणी साचणार नाही अशी घेतली पाहिजे काळजी. आणि झाडांची छाटणी आहे, आमच्या प्रभागात झाडांची छाटणी बाकी आहे, ती छाटणी केली पाहिजे. आणि पावसाळ्यापूर्वी जी आवश्यक कामं आहेत ती झाली पाहिजे असं आम्हाला अधिकाऱ्यांकडनं अपेक्षा आहे खूप. आणि ते करतीलही आम्हाला सहकार्य अशी आम्हाला अपेक्षा आहे. 5-6 वर्षामध्ये गॅप पडला त्याच्यामुळे बरेच कामं राहिलेली आहेत, ती कामं आता होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आमच्या प्रभागातील प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी पाणी भरण्याचं ठिकाण आहे तिथे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ती कामं केलेली आहेत. त्याचबरोबर गटारांची साफसफाई असो, या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपात आमच्या प्रभागात पाणी दौरा केल्या असता त्या ठिकाणी झालेल्याचे निदर्शनात आलेले आहे. वृक्ष छाटणीचे जे सर्वाधिक काम असतं, सगळ्यात नुकसान पावसाच्या दरम्यान आमच्या विभागात कुठे होत असेल तर त्या झाडांच्या फांद्या पडून गाड्यांचं नुकसान हे ते होत असतं. त्याचंही फांद्यांची बऱ्यापैकी छाटणी झालेली आहे. त्याबद्दल प्रशासनाचे मी आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र भूमी.